नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत. इथे सायली आणि अस्मिता दोघीही गार्डनमध्ये गप्पा मारत बसलेले असतात. अस्मिताला खरं तर बरंच वाटत नसतं, पण आपली सायली युक्ती काढते आणि त्या अस्मिताचं मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करते. ती पारिजातकाचं झाड घेऊन येते आणि सांगते की आपण हे झाड लावायचं, तुमच्या बाळाप्रमाणे त्यालाही मोठं करायचं. जितकं तुमचं बाळ मोठं होणार तितकंच हे झाड मोठं होणार. मोठा झाला की तो त्याला आपण सांगणार, हे झाड तुझ्या नावाने आम्ही इथे लावलं आहे. किती छान युक्ती. म्हणून अस्मिताला ही युक्ती खूप आवडते आणि ह्या दोघींच्या गप्पा कल्पना दुरून ऐकते. अस्मिताला हसताना पाहून तिला बरं वाटतं. इथे आपल्या साक्षीला टेन्शन आलेलं असतं. तिचे बाबा जेलमध्ये आहे, त्यांना सोडवायचं कसं, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा इथे सचिन घ्यायला बसलेलाच आहे की आता हिचे मामा घरी नाही आहे, मग आपण हिला फसवून हिचे सगळा मालमत्ता पैसा अडका सगळा घेऊ शकतो. तो तिच्याशी खूप गोड गोड बोलत असतो. तिला विचारतो, काही मदत करू मी तुझी, सांग ना, तू एवढी टेन्शनमध्ये आहे का? तर ती म्हणते, काही नाही झालेलं, मला बरं वाटत नाही आहे, डोकं दुखते. तितक्यात तिच्या फोनवरती मेसेज येतो. फोनवरती मेसेज वाचल्यानंतर ती फार घाबरते. महिपतला सोडवायचं असेल तर मी सांगितलेल्या लोकेशनला ये, असं वाचल्या ती लगेच त्या ठिकाणी जायला निघालेली असते. तिच्या मागे सचिनही येत असतो, पण ती म्हणते नाही, मी महत्त्वाचं काम आहे, लगेच जाऊन करून येते. इकडे आपल्या सायलीचं खूप कौतुक नेहमीप्रमाणे कल्पना आणि आजी करतच असतात. की कल्पना सांगते की गार्डनमध्ये अस्मिता खूप छान हसते, खूप छान गप्पा मारते. अस्मिताला हसताना पाहून बरं वाटतंय. तितक्यात अस्मिता घरात येते आणि मग सायली म्हणते, मी यांना रूममध्ये सोडून येते, मग स्वयंपाक करते. आजी पण आणि कल्पना पण म्हणते, खरंच आपला किती वाईट दृष्टिकोन होता सायलीच्या बाबतीत की आपल्या घराला ती योग्य अशी सून नाही. तन्वी योग्य आहे, पण आपला समज खोटाच ठरला. आपण तिचं आजपर्यंत कोणतंच कोडकौतुक केलं नाही लग्न झाल्यापासून. आपण ना तिचं आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम करूया तिच्या नावाने आणि खूप छान तिचं कोडकौतुक करूया. आजी म्हणते, युक्ती छान आहे. इथे आपले अर्जुन साहेब गेले महिपत साहेबांना भेटायला. महिपत काय कबुली देणार आता पाहूच आपण. इथे अर्जुन साम दाम दंड भेद सगळं काय वापरू लागतो. त्याच्याशी गोड गोड बोलून माहिती काढण्याचा प्रयत्न करू लागतो की सांग बाबा, तुला कोणी सुपारी दिली होती, कोण आहे मास्टर माइंड, जर तू ते सांगितलं नाही ना तर तुला आम्ही एकदम कठोर शिक्षा देऊ, असंही तू त्याला सांगू लागतो. पण तो काही केला, तोंड उघडायलाच तयार नाही. साक्षी घाबरलेली असते. तिला सांगितलेल्या लोकेशनवरती ती पोहोचलेली असते. कोण असेल तो व्यक्ती ज्याला कळलं आहे की मी जिवंत आहे, हा तिच्या मनात विचार असतो. लोकेशनवरती गेल्यानंतर ती पुढे पुढे जाते. तिला एका ठिकाणी झाडाखाली एक पेटी दिसते. त्या पेटीत एक कागद असतो, तो बाहेर काढते आणि पाहू लागते. पण त्या कागदावर काहीच लिहिलेलं नसतं. बघता बघता तिच्या आजूबाजूला आग लागते. साक्षी इथे खूप घाबरते. कोणी आहे का, मला वाचवा, कोण आहे, असं म्हणत जोर जोरात ओरडू लागते. खरं तर हा सगळा प्लॅन आपल्या नागराजचा आणि आपले प्रियाचा आहे. त्या दोघांनी मिळून मुद्दाम तिला तिथे बोललेलं असतं. घाबरलेल्या साक्षीचा व्हिडिओ काढत असतात. साक्षी बघता बघता धुराच्या लोटामध्ये खूप घाबरून जाते, चक्कर येऊन बेशुद्ध पडते आणि तिचा पूर्ण व्हिडिओ इथे महिपतला दाखवण्यासाठी नागराजने काढलेला असतो आणि तो हवालदाराकडे एका पाठवलेला असतो. हवालदाराला रगड पैसे मिळाले त्या म्हटल्यानंतर तो लगेचच ते व्हिडिओ दाखवायला महिपतच्या जेलमध्ये आतमध्ये जातो. पाणी घेऊन जातो आणि म्हणतो, तुमच्यासाठी पाणी आणले. तर तो म्हणतो, पाणी नको आहे मला. तर म्हणतो, बघा साहेब, तुमचा मुलीचा व्हिडिओ कसा आहे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर इथे महिपतला सांगण्यात येतं की तू तोंड बंद ठेवायचं, जर तू बंद नाही ठेवलं तर इथं हे साक्षीचा जीव घेतला जाईल. आता घाबरलेला असतो महिपत, तो आता तोंड उघडणार नाही आहे. त्याला तोंड जर उघडल्याची किंमत मुलीचा जीव देऊन करायची असेल तर त्यांनी म्हणजे करावं, पण तो खूप घाबरलेला आहे. त्याच्या मुलीत त्याचा किती जीव आहे, तर तो आता स्वतःचं तोंड बंदच ठेवणार, कुणालाच सत्य सांगणार नाही. भलेही त्याचा जीव का जाईना. इथे जीव तोडून तोडून आपला अर्जुन विचारत असतो, सांग सांग, पण तो म्हणतो, नाही, मी तोंड उघडल्याने माझ्या मुलीचा जीव जर जाणार असेल तर काय उपयोग, माझं लेकरूचं सुखरूप राहिलं पाहिजे, मग भले मी जेलमध्ये का राहीना, असा विचार करून आता त्याने तोंड बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. अर्जुन आता पुढे कसं शोध लावणार त्या व्यक्तीचा, तेही आपल्याला पाहायला मिळणार. इकडे आजी आणि कल्पना ही दोघी गप्पा मारतात आणि त्यातच सायली येते. तर सायलीला सांगण्यात येतं की तुझं आम्ही पहिल्यांदा हळदी कुंकू करणार आहे, मस्त सुगडं बुगडं पूजायचं सगळं काम करायचं आहे. आपण हळदी कुंकूला हलव्याचे दागिने घालायचे, छान प्रकारे दोघांचं पूजन इथे होणार आहे. तर सायली नाही नाही म्हणत असते, सुमन काकू हरवली, असं नको, मला बरं वाटत नाही. पण इथे आता आजी आणि अस्मिता यांच्या खुशीसाठी सायली तयार होते की काही केल्याने अस्मिता खुश राहील, घरातलं वातावरण चांगलं राहील, तर आपण करूया. त्यातच ना तिथे अर्जुन येतो. अरे वा, संक्रांत, मी पण येईल, मी पण पतंग उडवेल. अरे
संक्रांत म्हणजे नुसती पतंग उडवणं असं नसतं अर्जुन, असं आजी म्हणू लागते. मग तो म्हणतो काय असतं बघा. हे दुसऱ्या देशात शिकलेले व्यक्ती, यांना सण सूद काही माहीत नाही, असं टॉन्ट मारत आजी म्हणू लागते की संक्रांतचं काय असतं ना तुला उद्याच कळेल. तर तो बघतो की हलव्याचे दागिने घालायचे, तो म्हणतो हे हलव्याचे दागिने खायचे असतात, घालायचे कशाला. सगळेजण हसू लागतात. सायलीच्या खूप साऱ्या मैत्रिणी आलेल्या आहे. त्या अर्जुनला म्हणतात दाजी आम्ही तुम्हाला सगळं काय व्यवस्थित शिकवतो, काय काय करायचं, दागिने घालून तुम्हाला नटवून थटवून पण आणतो, असं म्हणत त्या अर्जुनला खोलीमध्ये घेऊन गेलेलं आहे. सगळेजण आता आनंदात आहे. चला तर मग आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.